नमस्कार सर्वांना. मी सिद्धार्थ वंशी शेळके, ग्रामसेवक ग्रामपंचायत गारखेडा, तालुका जिल्हा औरंगाबाद. आत्ताच ग्रामविकास संस्थेने जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामस्तरीय भागधारक क्षमता बांधणी प्रशिक्षण हे दिनांक 22 फेब्रुवारी 2022 पासून ते 25 फेब्रुवारी 2022 हे 5 दिवसीय निवासी प्रशिक्षण जे आयोजित केलेलं आहे. हे प्रशिक्षण खरे पाहता मला माझ्या सर्व्हिसचा कार्यकाळ जो पाठीमागे बघितला तर हा कार्यकाळ मी 18 वर्षाचा व्यतीत केलेला आहे. याच्यामध्ये माझ्या आयुष्यातलं सगळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षण या प्रशिक्षणाला मी कॅटेगराईज करेन. आणि यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की महात्मा फुलेंनी हजारो वर्षापूर्वी सांगून गेलेले आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना शुद्ध खचले, एवढे अनर्थ एका अवधीने केले. तर हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी द्यायचं म्हणून, यापूर्वीच्या ज्या काही पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या 1972 पासून ते 2019 पर्यंत ज्या काही पंचवार्षिक योजना आपल्या भारतामध्ये राबवल्या गेलेल्या आहेत, या सर्व योजना कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने अपयशी ठरलेल्या आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की जसं महात्मा फुलेंनी या सर्व मागास घटकांच्या अधोगतीचं कारण शोधलं होतं अभ्यास करून, तसं मला असं वाटतं की जलजीवनचा जो काही अभ्यासपूर्ण माहितीचा जो साठा आहे हा त्यांनी 1972 पासून ते 2019 पर्यंत ज्या काही योजना अपयशी झाल्यात त्याच्यातून त्यांनी अभ्यासपूर्ण जी काही माहिती आपल्या खेडोपाडी पोहोचवलेली आहे किंवा आम्हाला पोहोचत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ना की ही योजना अपयशी होण्यामागचे जे कारण आहेत, तर हे जलजीवनमध्ये हे सगळे कारणं तुम्हाला आता पाहायला मिळणार नाहीत. आणि ह्या सगळ्या अपयशी कारणावर याच्यामध्ये सखोल अभ्यास करून ग्रामसेवकांना संदेश प्रेरक कसं होता येईल आणि ही जलजीवन योजना प्रत्येक गावामध्ये जे काही संदेश प्रेरक आहेत, आता आम्ही 5 जण इथे प्रशिक्षणासाठी आलेलो आहेत. तर मी स्वतः ग्रामसेवक आहे, आमचे सरपंच आहेत आणि इतर 3 जणांची टीम आहे. आम्ही हे 5 जण संदेश प्रेरक म्हणून जेव्हा गावामध्ये जाऊ तर तेव्हा आम्हाला संदेश प्रेरक म्हणून आम्हाला परिपूर्ण करण्याचं सर्वात मोठं योगदान जे आहे हे ग्रामविकास संस्थेचं आहे. तर ग्रामविकास संस्थेने जसं महात्मा फुलेंनी प्रत्येक त्याच्यातला पॉईंट वेचून वीक पॉईंट शोधला आहे त्या याच्या दलितांच्या अधोगतीचा, तसाच आत्तापर्यंतच्या योजना कुठल्या कशा पद्धतीनं फेल होत गेल्यात आणि त्याच्यातला प्रत्येक एक ना एक मुद्दा ग्रामविकास संस्थेने किंवा जलजीवन मिशनच्या गाईडलाईनमध्ये शोधून इथे कसं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येईल की जी ही योजना आपल्याला यशस्वीपणे भारतामध्ये राबवता येईल. आणि हर घर जल से नल हा मोदी साहेबांचा जो नारा आहे हा नारा यशस्वी करता येईल. याबद्दल खरंच ग्रामविकास संस्थेचे मनापासून आभार. ग्रामविकास संस्थेने यापूर्वीही याच्या अगोदरही चांगले प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे, त्यांचाही अनुभव आम्ही घेतलेला आहे. आत्ताचं जे प्रशिक्षण आहे अतिथी हॉटेलमध्ये ग्रामसेवकांचं आणि इतर टीमचं प्रशिक्षण आहे. एकदम राहण्याची खाण्याची, विशेष म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ तर एकदम उत्कृष्ट आहेच, पण टीचिंग स्टाफ जर म्हटलं तर रवी सर आहेत, त्यांचे आणखीन सहकारी आहेत की जे तुमच्या रिसेप्शनपासून ते तुमच्या इतर गोष्टीमध्ये पण प्रत्येक गोष्टीनं बारकाईनं लक्ष देतात आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्याला आपुलकीने जसं आपला भाऊ किंवा आपल्या घरचाच व्यक्ती आहेत अशी वागणूक देतात. तर हे या म्हणजे तुम्हाला जे काही प्रशिक्षणार्थीमध्ये तुम्हाला स्टेजवरचे किंवा पडद्यावरचे जे कलाकार मिळतात, यापेक्षाही तुमच्या ग्रामविकास संस्थेचे जे पडद्यामागचे खरे हिरो आहेत यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ग्रामविकास संस्थेने उत्कृष्ट दर्जाचं राहण्या खाण्यापिण्यापासून तुमच्या प्रत्येक मॅनेजमेंटमध्ये A1 दर्जाचं प्रशिक्षण आयोजित केलं आहे. याबद्दल सर्व ग्रामविकास संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जल जीवन मिशन.